पावना बघून वैयक्तिक पहिल्याने संघासोबत पहिले षटक करतोय तो अनुराग. हा बरोबर रनअप घेऊन अनुराग. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलांमध्ये पाहायला मिळते अनुराग कडून. संगत परततोय तो म्हणजे पहिला गोडीमार होतोय तो कलंदई संघाचा. त्यांची तिकीट वरच्या पुढच्या यांची जागा नवीन फलंदाज मंदार या पुढच्या सामने सांगते त्याच्या नौजवान मूळ आणि कोणला सागर याच्यानंतर होणारा सामना आहे तो नौजवान पिल्लोद वर्सेस पडेल नरगोल पडेल. दोन संघाच्या संघनायकाने कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नौजवान पिल्लोद वर्सेस नरगोल. सुंदर गोलांमध्ये पाहिलं पहिल्या चेंडूवरती चित्ता करून समीप पाठवला तो कलमे संघाचा फलंदाज. हातामध्ये प्रथमच स्ट्राईकला गेला तो मंदार स्वतः पाहणी करून घ्यायला सज्ज होईल तो मंदार. पंचांच्या बाजूने मारा करतोय ते मंदाराला सुंदर असा फटका मारला. एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली आहे. धावसाठी धावण्याचा प्रयत्न काय झालं ना रनिंग मिटिंग विकेट मारायला लागेल. दोन धावांना संघ बसतोय तो 2 या धावसंख्येवरती 1 गडी 2 धावा. आपल्या संघाने कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो मंदार. हातामध्ये 10 बारा पावलाने रन घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो अनुराग. मंदारसाठी सुंदर सत्रक्षण सजवलाय ते पावनाई. आवाज सुंदर असा फटका मारला. एक धाव मात्र झेल सुंदर झेल टिपलाय तो संघाकडून. सुंदर गोला पाहायला मिळते अनुराग पहिल्या गडी मोबाईल पाठवला होता संघाचा. मात्र त्यांची
पाचव्यांचा पहिलं ओव्हर. स्ट्राईकला गेला तो रणदीप. 10-12 पावलांना रन घेऊन पंचांच्या डावात बाजूने मारा केला तो अनुराग. राजदीपला का चेंडू काही समजत नाही. धावांतून रोखून ठेवलाय ते अनुरागाने. शतक 87 पूर्ण करताना पंत म्हणत होते एका समाधान धावा झाल्या त्या 5. 3 गडीवरून 5 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले ते अनुरागकडून. 8 धावांमध्ये 3 गडी मात्र माघारी पाठवले ते अनुरागांनी. चालू असलेला सामना पावनाई मुठाट वर्सेस कळंबई. संघातर्फे दुसरा आणि पहिल्या षटक केलतो आणि फायनल संघातर्फे दुसरा आणि पहिल्या षटक केलतो अवधूत. त्यानं सामना करेल तो प्रदीप. सलामीचा फलंदाज आहे तो प्रदीप. एक चेंडू अजून हा मात्र एकटीच्या त्यांचं घोषित करताना संधी कधी द्यायला कसा फायदा आहे तो कधी. पुन्हा एकदा 10-12 पावलाचा रन घेऊन अवधूत. एका धावेवरती समाधान मानवलं जातं प्रदीपानी. रामनी केला. एका धावेने संघ मोजतोय तो. 3 गडीवर आणि 7 धावा. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो राजदीप. पुन्हा एकदा अवधूत. हा मात्र सुंदर फटका मला निश्चितच चेंडू जातो तो सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर राजदीपला 4 धावा. तर संघाला 4 धावा. संघ मोजतोय तो 3 गडीवर आणि 7 धावा. चालू असताना अवधूत्याचं पहिल्या षटकामध्ये अनुरागाने 8 धावा देऊन 3 गडी मात्र माघारी पाठवले ते. अनुराग सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती अनुराग कडून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आता अवधूत कडून. सामना केला तो राजदीप. आता मात्र एका सुपरदार पंच लक्ष्मण गुरु वाईट तिकडून अवांतर धाव संख्येमध्ये एका धावने संघ पोचतोय तो. 3 गडी आणि 12 धावा. राजदीप 10-12 पावलाचा अवधूत. आता मध्ये तिचा सुपरदार घोषित करताना ची संधी आहे ती पुन्हा एकदा राजदीप त्याला संधीचा कसा फायदा घेतोय तो. पुन्हा पावलांचा रनातून अवधूत. हा मात्र सुंदर फटका मारलाय. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग विकेट मानावे लागेल तर दोन्ही फलंदाज 3 धावेने संघ पोहोचतोय तो. 16 धाव संख्येवरती 3 गडीवर आणि 16 धावा. दुसऱ्या चालू असताना अवधूत्याचा
काय गेलाय तो सलामीचा फलंदाज प्रदीप आम्हाला सुंदर असा फटका मारला पाहिजे तुम्ही धावा मिळतात. पंच लक्ष्मण बरोबर 6 धावांची टीम करताना तर 6 धावेने संघ पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवरती 3 गडी 22 धावा दुसऱ्या चालू असताना आवडती त्याचं हातामध्ये एखाद्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक 2 चेंडू मध्ये किती धाव हासिल करतोय तो प्रदीप. या सामन्यात पंच म्हणून काम करत स्ट्राईकला पंच म्हणून लक्ष्मण बरोबर मराठीला पंच म्हणून काम करतात मनोज देशमुख दोन्ही अनुभवी असे पंच आहेत ते. आम्हाला सुंदर खेळ होतो त्यामुळे शत्रक्षण खाली येतोय तिथून 2 धावा मात्र पूर्ण केल्यात दोन्ही खेळात 2 धावेने संघ पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवरती. हातामध्ये सध्या शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या चेंडूमध्ये किती धाव हासिल करतो तो प्रदीप. प्रदीप जेव्हा अवधूत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो तो हा मात्र सुंदर पट्टा मारला त्यावेळेस झेल होत आहे 2 धावा मात्र पूर्ण घ्या प्रदीपाने संदीपाने रनिंग दिलं विकेट मारत दोन्ही खेळात 2 धावेने संघ पोहोचतोय तो 26 या धावसंख्येवरती 3 गडी 26 धाव शतक 87 खून करताना लक्ष्मणपूर 2 षटकाचा समर्थन धाव मिळायचे 26 मात्र शेवटचं षटक हाणामध्ये षटक त्याच्यानंतर होणारा सामना तो 3 वर्ष नरगोल पडेल संघातर्फे 3रं आणि पहिलं षटक फेकेल तो अभिषेक एक हाणावरचं षटक 7 चेंडूमध्ये किती धाव हासिल करतात दोन्ही फलंदाज. पहिलं षटक फेकलं अनुराग यांनी 5 धावा देऊन 3 गडी मात्र माघारी पाठवले होते ते अनुराग यांनी. दुसरं षटक एक महागडं षटक मानावं लागेल ते औद्याचं 6 चेंडूमध्ये 21 धावा खर्च केल्याच्या औद्यानी हातमध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक अभिषेकाचं पाहूया आपल्या षटकामध्ये किती धावा देतोय तो. माता सुंदर फटका मला झेल होता शत्रक्षण झालेलं झेल सुद्धा गटा शत्रक्षण पाहायला मिळते ते मोठा संघाकडून गाडीवाला 28 धावा झाल्याच्या कलमई संघाच्या शेवटच्या हाणामध्ये षटक राजदीप पाहूया आपल्या उर्वरित चेंडूमध्ये किती धाव हासिल करतोय आपल्या संघासाठी. याची कडागावून चेंडू होतो एकटीच्या मागे गडी बाद होतोय तो राजदीप 4था गडी बाद होतो कलमई संघाचा 4 धावा झाल्या त्या 28 इंची बाजूला जातोय तो सौरभ एका बाजूला चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सलामीचा फलंदाज प्रदीप बाजूने मागोवर गडी बाद होत आहेत ते कलमई संघाचे. हवे सौरभ आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय खेळताना प्रदीप सलामीचा फलंदाज 10-12 पावलांना घेऊन अभिषेक पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो सौरभ याला. त्याच्यानंतर होणारा सामना तो 9 3 वर्षेच पडेल नरगोल तर नाना तिकडे पळून लागला तो पडेल नरगोल संघाकडून शत्रुक्षण तर शत्रुक्षण स्वीकारलं तर पडेल नरगोल संघाने फलंदाजी आचरण केलं ते
नौजवान लोन किंमत संघाला पाहूया डावकर फलंदाज सौरभ. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करून 10-12 धावांनी घेऊन सौरभ याला चांगल्याच पद्धतीने घेऊन चालला चेंडू. एक धाव मात्र निश्चित पूर्ण केले. पुढे गटात 17 पाहायला मिळते. पावळे मोठ्या संघाकडून प्रदीप सौरभ याला 4 धावा, संघाला 4 धावा, संघ पोहोचतो 4 ठिकाणी 30 धावा, 32 धावा. या शक्तीत 3 चेंडू शिल्लक. पावल्या 3 चेंडूमध्ये सौरभ कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हा मात्र अल्पच पद्धतीने दोन चेंडू, एक धाव मात्र निश्चित पूर्ण. एका धावामध्ये समाधान मारायला प्रदीप आणि सौरभ याला एका धावने संघ पोहोचतोय तो 31 धावसंख्येवर 33 धावसंख्येवरती. काय समजत नाही तो काय करतो. बोलतो स्ट्राईक नाही तो प्रदीप. रनअप घेऊन अभिषेक दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न रनआउट करून वाचतो तो सौरभ. एका धावावरती समाधान मानावं लागेल. 5 गडी आणि 34 धावा शेवट गटात चालू असताना धावसंख्या 33. 5वा गडीबाद होतोय तो कलमई संघाचा. तो नवीन फलंदाज जातोय तो सिद्धेश. प्रदीप पाहूया. हा मात्र सुंदर असा फटका मला पाहूया किती धावा मिळतात. चेंडू जातो तो निश्चित 6 धावांसाठी. तर मला करून 6 धावांची किंमत 6 धावाने संघ पोहोचतोय तो 51 धावसंख्येवरती. 40 धावांचा वरती शिकवलं तर पावला मोठ्या संघासमोर जिंकण्यासाठी. अवधूत वेद्रे यांना पितळ आणि शाल देऊन सत्कार करतील. विकास वेद्रे तरी माझ्या मंडळात तर्फे हार्दिक अभिनंदन. बोलो. विनायक दवळेकर यांचा सत्कार करतील श्रीफळ आणि शाल देऊन. दयानंद गुरव विनायक दवळेकर यांचा समुद्रात संघाने आपल्या सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि कलमई संघाने आपल्या सुंदर 17 रन घेतले आहे.
चालू असलेला सामना पाहुणा मुंबई वर्षच कलमाई फलंदाजी करताना 29 धावा कुठल्या होत्या त्या कलमाई संघाने 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते पाहुणा मुंबई संघासमोर. ठेवलंय ते पाहुणे मुंबई संघासमोर. प्रथम नाण्याचं छत्रपती स्वीकारलं पाहुणे मुंबई संघाने पाचारण केलं होतं कलमाई संघाचं. फलंदाजी करता कलमाई संघाने 3 षटकांमध्ये 39 धावा कुठल्या होत्या आणि 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते पाहुणे मुंबई संघासमोर. नॉन स्ट्राईक नाही तो अनुराग, स्ट्राईक नाही तो प्रज्वल. पहिले षटक तो मंदार 10 वर पावलं प्रज्वल साठी धावपुरा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी चेंडू पाठवला सीमारेच्या बाहेर तर प्रज्वलाला 4 धावा 4 प्रज्वल कडून. एका धावेवरती समाधान मानावं लागेल त्या अनुरागाने. प्रज्वलाला एका धावेने संघ मोठे तो 5 या धावसंख्येवरती चालू असलेला सामना पाहुणाई मुंबई वर्सेस कलमाई. प्रथम क्षेत्रचंद फलंदाजी करत कलमाई संघाने 39 धावा कुठल्या होत्या 40 धावांचा उद्दिष्ट ठेवलं पाहुणाई मुंबई संघासमोर. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी चेंडू पाठवला होता सीमारेच्या बाहेर प्रज्वलाने. 2 चेंडूमध्ये 5 धावा वसूल केल्या तर प्रज्वलाने. 10 बरा म्हणणार हा वाटा एक वाईट गुण करताना आव्हानदार धावसंख्येमध्ये एका धावाने संघ पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवरती बिलमर आणि 6 धावा. पुन्हा 10 बरा पावाचा रनर दोन मंदार अनुरागसाठी. हातामध्ये सुंदर गोलंदाजी पाहिला मी त्यांनी मंदार कडून बॉल बनवून झोपून ठेवतोय तो मंदार अनुरागेला. पुन्हा 10 बरा पावाचा रनर मंदार. हा माझा सुंदर पट्टा मारला पावला किती धावा मिळतात मला तिने एका धावेवरती समाधान मानावं लागेल त्या प्रज्वलाने अनुरागेला. एका धावेने संघ मोठा तर बिनबाद 7. पहिल्या षटक चालू असताना मंदाराचा 18 चेंडूमध्ये दिल्याने 40 धावांचा उद्दिष्ट ठेवण्याच्या कलमाई संघाने पाहुणा संघासमोर. नाही टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मी तिथे मंदार करून चंदूबाई समजत नाही तर प्रज्वलाला चेंडू जातो तो एकटीच्या हातामध्ये षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. लागलाय त्याच्या
त्याच्यानंतर तो होणारा सामना जो 9 मिळून किंमत वर्ष पडेल नगोल तर नाना तिला कळून लागलाय तो पडेल नगोल संघाकडून त्याच्यानंतर तो सामने सेकंडचे सामने होणार 2 षटकांचे सामने होतील पण संघाच्या संघ नायकाने नोंद घ्यायची आहे पडेल आणि किंमत संघाने पुन्हा एकदा म्हणून अंतरमध्ये फोन केला प्रज्वलाने 1 धाव मात्र चित्रमध्ये एका धावावरती सर्व दुसऱ्या धावासाठी धावण्याचा रनिंग विकेट विकेट मारायला दोन्ही संघावर प्रज्वल आणि अभिराजाकडून 2 धावांनी संघ पोहोचतोय तो 9व्या धावसंख्येवरती पहिल्या षटकात 87 फोन करताना त्यांचा मनोज घेतली एका षटकाच्या समोर धावा गेला तर 2 आणि 9 धावा 12-31 आता मग शेवटच्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची दरवाजी पाहुणा ही मुक्ता संघाला पाहुण्या कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळून पाहुणा ही मुक्ता संघाकडून म्हणजे ते स्ट्राईक वगैरे चालावं लागेल तर पाहुणा ही मुक्ता संघासमोर आपल्याला जिंकायचं असेल तर अंताने लवकरात सामन्याला सुरुवात करायची आहे कारण खूपच सुरक्षित झालाय तो दोन्ही पंचाने नोंद घ्यायची आहे हातामध्ये स्ट्राईक आहे तो अविराज संघाचा दुसऱ्याने वयाची पहिल्या षटक फेकेल तो मनीष पाहुण्या कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो मनीष आपल्या संघासाठी सामन्याला सुरुवात उशीर झाला ते दोन्ही संघाच्या संघ नाही तरी नोंद घ्यायची आहे मनीष पंचांच्या डाव बाजूने मारायचं पावला रनत दोन अभिराजसाठी सुंदर फटकामध्ये पाहायला मिळतात ती पाहुणा मुठाट संघाकडून परत पावला दोन सुंदर असा फटका मारला पाहुणा किती धावा मिळतात या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा मात्र काढून पूर्ण विकेट मारावं लागेल ते प्रज्वल आणि अभिराजकडून 2 धावाने संघ पोहोचतो काय धावसंख्येवरती चालू असताना मनीषाचा पंचांच्या डाव बाजूने मारा करतोय तो गेला पाहूया चेंडू मात्र तो 6 धावांनी सीमारेच्या बाहेर पंच लक्ष्मण गुरव 6 धावांची टीम करताना अभिला गेला 6 धावा तर संघाला 6 धावा तर संघ पोहोचतोय 17 धावसंख्येवरती दुसऱ्याला चालू असताना मनीषाचा जर जिंकायचं असेल तर अशी फटकाबाजी करायला लागेल तर पाहुण्या मुठाट संघाला एकदा मनीष साठी मात्र सुंदर असा फटका मारला पाहिजे तुम्ही धावा मिळतात चेंडू मात्र 4 धावांसाठी सीमारेच्या बाहेर लक्ष्मण गुरव 4 धावांची खेळ करतात 4 धावांनी संघ पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवरती 21 धावा सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती पाहुणा मुठाट संघाकडून कोणत्याही धाव संघाने 40 धावांचा फिरवलं तर पाहुणा मुठाट संघासमोर सुंदर असा फटकावर खेळ सुंदर झेल घेतलाय तो कलमाई संघाकडून पहिला गडबड होतोय तो पाहुणा मुठाट संघाचा तर 1 गडबड धावा झाल्या त्या 21 एकोणचाळीस धावा कुठला होता कलमाई संघाने 40 धावांचा उंडी चढवला तर पाहुणा मुठाट संघासमोर
अनुराग दर्शन हा मात्र सुंदर असा फटका मारत नाही. किती भाव मिळतात चेंडूवरती. आमचा पंच लक्ष्मण गुरु 6 धावांची थीम सरकारला 6 धावांनी संघ पोहोचतोय तो. एक गडबडाने 27 धावा. सामना येतो 9 धावा 3 वर्षात पडेल नरगोल. नाना पद्धतीने कळून लागल्याचं नरगोल संघाकडून आता म्हणजे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज पावलाय भूताट संघाला. हा मात्र 3 धावाचा फटका मारला. पावला किती धावा मिळतात निश्चित चेंडू मारतो 4 धावांसाठी. तो दर्शनाला 4 धावा, संघाला 4 धावा. संघ पोहोचतोय तो 31 राष्ट्रवरती. 27 फोन करताना पंच लक्ष्मण गुरव हातामध्ये शेवटच्या 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज पावलाय मोठ्या संघाला जिंकण्यासाठी. पंच म्हणून काम करतायत ते मनोज योगी आणि लक्ष्मण गुरव. अनुभव असे दोन्ही पंच आहेत त्यांचे. एक महागड्या षटक लागला तर मनीषाचं या षटकामध्ये 22 धावा दिल्यात त्या मनीषाने. हातामध्ये शेवटच्या 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज पाहूया. अतिशय रोमांचक चालू असले सामना पाहूया मोठ्या डोळ्यात तन्मयी. त्याच्यानंतर होणारा सामना आहे तो पुढील नरगोल वर्ष 2 षटकांचा सामना खेळला जाईल. तो दोन्ही संघाचा संघ नाही तरी नोंद घ्यायची याची. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. हातामध्ये शेवटचं षटक घेऊन येतो तो राजदीप. एक निर्णय षटक फेकल तो राजदीप. म्हणजे 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. तो रोमांचक असं चालू असलेला सामना पावलाही भूताट वर्सेस कलबई. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. राजदीप पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो घाबरा पावलाने रडात घेऊन. त्यामध्ये चेंडू काही संबंध नाही. चेंडू व्यक्तीच्या हातामध्ये धावांकडून रोखून ठेवतो तो राजदीप. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय रोमांचक चालू असलेला सामना. तिथं संघ विजय ठरतो या सामन्यामध्ये. हातामध्ये 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक धावपुरा फलंदाज आहे तो. पाहूया आपल्या संघाचं कशा प्रकारे फलंदाजी करताना संघाला विजयीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतोय. रनावरून हात होतोय तो प्रज्वल. सुंदर फटकापट्टी पाहायला मिळाली ती प्रज्वल कडून. हातामध्ये 3 षटकामध्ये 41 धावा गुंतवल्या होत्या. 40 धावांचा उद्दिष्ट ठेवण्याचं पावलं मोठ्या संघासमोर. 26 नवीन फलंदाज जातोय तो अभिषेक. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे विजय करून ठेवू शकतो अभिषेक. रोमांचक चालू असलेला सामना. दर्शन 2 चेंडू 10 धावा. 10 धावांवर खेळ करतो दर्शन. स्ट्राईक लागतो. बघूया आपल्या खंडाला कशा प्रकारे विजय करून ठेवतो दर्शन. मात्र अत्युत्तरावरती गोलंदाजी पाहायला मिळतं ते राजदीप करून. चेंडू काही समजत नाही तर दर्शनाला सलग 3 चेंडू नंतर टाकलाय ते राजदीप यांनी.
आणि एक गडी मात्र माघारी परतलाय तो पाहुणा पाटगाव संघाचा विभाग संघाचा पुन्हा एकदा खबर पावलं राहणार राजदीप दर्शनाला हा माझा सुंदरचा फटका मला पाहूया भावा मी त्या चेंडूवरती दोन धावा मात्र पुढे नवीन मिटिंगला विकेट मारावर दर्शनाने अभिषेक कडून 2 धावाने संघ पोहोचतोय तो 33 धावसंख्येवरती हातामध्ये शेवटचे 2 चेंडूमध्ये धावांची गरज आणि कंपल्सरी सेक्शनला 2 संघाच्या संघ नायकाने नोंद घ्यायची आहे की 2 चेंडू आणि 7 धावांची गरज अतिशय रोमांचक चालू असलेला सामना पावला रुपये चाललंय पाहूया दर्शन आपल्या संघाने कशा प्रकारे फलंदाजी करून विजयी करून देतो आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती राजदीप कडून 2 चेंडू आणि 7 धावा वाईट चुकून आव्हानकर धावसंख्येवर त्याच्या धावेने संघ पोहोचतोय तो पंचाने निर्णय ठरवायचा आहे व्हाईट प्लस आहे का पंचांचा निर्णय अंतिम दोन्ही संघाच्या संघटनेकडे नोंद घ्यायची आहे आणि पंचाने आपला निर्णय ठरवायचा आहे थांब पंचांचा निर्णय अंतिम आहे दोन्ही संघाच्या संघटनेकडे नोंद घ्यायचा आणि पंचाने आपला निर्णय ठरवायचा आहे तुला खेळायला कुठे तू पुढे आला ना मला पंच वाईट तिथून तर आव्हानकर संघाचा एका धावे संघ पोहोचतोय तो एक धाव काय धावा धावा पंचाने धावा डिक्लेअर करायचे वाईट दिला काय ना रनआउट झाला ना रनआउट त्यांची बाजूला नवीन फलंदाज होते तर विनेश किती वेळ एक बॉल मध्ये दोन चेंडू मध्ये 6 धावांची गरज दोन चेंडू आणि जिंकण्याची 6 धावांची गरज अतिशय रोमांचक चालू असलेला सामना पाळणारी मुक्त धावसेस कलमई पाहूया आपल्या अभिषेक कशा प्रकारे फलंदाजी करतोय 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आम्हाला सुंदर फटका मला पाहिजे झेल होतोय का सुंदर झेल जिंकलाय तो कलमई संघाकडून गडी बाद होतोय तो अभिषेक आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज नवीन फलंदाज होतोय तो जीवन 1 चेंडू आणि 6 धावांची गरज रोमांचक चालू असलेला सामना पाळणारी कलमई
सुंदर षटक टेकलाय ते राजदिगानी 6 चेंडूवर 9 धावांची गरज असताना आतापर्यंत 5 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या आणि मला वाटतं विजयी संघ ठरलाय तो पण नाही आणि पराजय संघ ठरलाय तो पाव नाही इतर संघ बुरी माझ्या संघाच्या संघाने मंडळाकडून हार्दिक अभिनंदन दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा